नमस्कार, कसे आहात सगळे? थंबनेल पाहून तुम्हाला व्हिडिओचा अंदाज तर आलाच असेल. खूप सारे DM येत होते पुस्तकांविषयी, तर म्हणलं एक पूर्ण व्हिडिओज बनवा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर ही पुस्तकं आहेत माय फर्स्ट लायब्ररी नावाचं 10 पुस्तकांचा एक संच येतो. त्याच्यामधील ही काही काही राहिलेली पुस्तकं आहेत. खूप अगोदर ही स्मिरलला मी घेतली होती. याच्यामध्ये पेट ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, कलर्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अशी अनेक पुस्तकं आहेत. पहिल्यांदा मुलांना जर इंट्रोड्यूस करायचं असेल कुठल्या पुस्तकांशी तर ही त्यासाठी पुस्तके छान आहेत. हे पुस्तक स्मिरलच्या पप्पांचं कॉलेज टाईमचं पुस्तक आहे. या पुस्तकांचा पण 5 पुस्तकांचा आय थिंक संच आहे. ह्यामधील स्मिरलला इतकं काही समजत नाही, पण ती मोठी चित्र किंवा जे जास्त असं बोल्ड वाटतात चित्र ते बघत बसते. पूर्ण जगातील माहिती या पुस्तकांमध्ये आहे. आणि हे आहे गुड हॅबिट्स नावाचं पुस्तक. याच्यामध्ये चांगल्या सवयी एका एका पानावर एक एक अशी चांगली सवय सांगितलेली आहे. मुलांना जर कुठलं पुस्तक अशी ओळख करून द्यायची असेल किंवा चांगल्या सवयी लावून द्यायच्या असतील तर हे पुस्तक त्यांच्यासाठी खूप छान आहे. स्मिरल 1 वर्ष 1 महिन्याची काहीतरी असेल त्यावेळेस मी तिला हे पुस्तक घेतलं होतं. तिला नुकतंच समजायला लागलं होतं, त्यावेळेस मी तिला हे पुस्तक दाखवलं होतं. प्रत्येक पानावर एक चांगली ॲक्टिव्हिटी चांगली सवय दिलेली आहे आणि त्याच्याखाली इंग्लिशमधून लिहिलेलं आहे. आपण मुलांना हे समजून सांगू शकतो मराठीमध्ये. ॲमेझॉनवर हे पुस्तक अवेलेबल आहे. 350चं काहीतरी हे पुस्तक आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. खूप छान पुस्तक आहे. आणि ही आहेत आपल्या पौराणिक कथांची पुस्तकं, जे तुम्ही आत्ता लेटेस्टमध्ये स्मिरलच्या इन्स्टाच्या अकाउंटला रामायणाचे पुस्तक बघितलं असेल. आणि ह्या 5 पुस्तकांचा एक संच आहे. श्रीकृष्ण, रामायण, महाभारत, गणेश, हनुमान अशी 5 पुस्तकं आहेत. आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्यांची छोट्या छोट्या स्वरूपात त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आपण ती मुलांना सांगू शकतो. खरं तर मला हे मराठीतून पाहिजे होतं पुस्तक, पण चुकून माझ्याकडून हिंदीमध्ये आलं. म्हटलं जाऊ दे, स्मिरलला तसं पण कुठं वाचता येते, आपणच तिला समजून सांगूया. आणि म्हणून मग हे मी पुस्तकं रिटर्न नाही केली. आणि ही आहेत इंग्लिशमधील काही काही गोष्टींची पुस्तकं. हे पण ॲमेझॉनवरूनच मी घेतली होती. स्मिरलने जवळपास 1-2 पुस्तकं तर फाडून टाकली, पण तिला सगळी पुस्तकातली स्टोऱ्या माहीत आहेत. आणि हे पुस्तक आहे लांडगा आणि कोकरू. याच्यामध्ये पूर्ण पुस्तकामध्ये एकच स्टोरी त्यांनी दिलेली आहे, एकच गोष्ट दिलेली आहे. कारण एका पेजवर त्यांनी एक चित्र आणि त्याच्या खाली 2-3 लाईन अशा स्वरूपात त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. आणि हे कोल्हा आणि म्हातारीचं पुस्तक. याच्यामध्ये जास्त चित्र वगैरे काही दिलेलं नाही आहे, त्यांनी फक्त लिहून अशी स्टोरी दिलेली आहे. ही 2-3 जी गोष्टींची पुस्तकं तुम्ही बघताय ही आमच्या इथल्या पुस्तकांच्या दुकानातून मी घेतली होती. आणि ही आहेत स्मिरलची पहिली मराठी बडबड गीतांची पुस्तकं. याची काय वाट लावली आहे तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये पण बऱ्याचशा कविता आहेत, बडबड गीतं आहेत. आय थिंक 36-40 काहीतरी बडबड गीतं आहेत. आणि जवळपास खूप सारी स्मिरलची ह्यातील बडबड गीतं पाठ आहेत. हे आहे दुसरं पुस्तक. याच्यात पण खूप छान आणि सुंदर अशा कविता छोटे छोटे स्वरूपात आहेत. आणि ही नवीन पुस्तकं जी परवा तुम्ही इन्स्टावर पाहिली असतील स्मिरलच्या अकाउंटला, मराठी बडबड गीतं. याच्यामध्ये पण 2 भाग आहेत, अ आणि ब. याच्यामध्ये कलरफुल चित्र दिलेले आहेत, छोटे छोटे कविता आणि मोठी चित्र असं दिलेलं आहे. यातील पण कविता खूप सुंदर आणि लहान मुलांना अगदी तोंडपाठ होतील अशा आहेत. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. या दोन्ही पुस्तकांमध्ये 22 अशी मिळून 44 मराठी बडबड गीतं आहेत. आणि हे आहे अकबर बिरबलचं पुस्तक. याचा कवर जरी दिसत नसला तरी हो, हे अकबर बिरबलचंच पुस्तक आहे. याचा कवर पूर्ण स्मिरलने फाडून टाकलेला आहे. याच्यामध्ये पण छान छान छोट्या स्टोरी आणि चित्र अशी मुलांना समजतील अशा भाषेत त्यांनी दिलेली आहेत. आपल्या लहानपणी आपण अकबर बिरबलांच्या स्टोरी ऐकतच होतो की. 5 पुस्तकांचा मिळून एक संच अशी ही पुस्तकं भेटतात. एक पुस्तक 75 रुपयाचं काहीतरी आहे. आमच्या इथल्या पुस्तकांच्या दुकानातून मी ही घेतली होती स्मिरलसाठी. आणि हे आहे वर्कशीटचं पुस्तक. हे स्मिरलला कोलॅबरेशनमध्ये भेटलं होतं. याच्यामध्ये खूप छान छान ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. 2 ते 4 वर्षामधील मुलांना करता येतील किंवा लाईन ओढता येतील वगैरे अशा टाईपमध्ये त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. सुंदर पुस्तक आहे. स्मिरलच्या इन्स्टाच्या अकाउंटला याची लिंक आहे, तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर. तर ही होती आत्तापर्यंतची स्मिरलची पुस्तकं. यातील बरेचशी पुस्तकं राहून गेलीत कारण तिने बरेच पुस्तकं फाडली, हरवली असे झाले. तुमच्या माहितीतली अजून छान छान पुस्तकं जी मी स्मिरलला इंट्रोड्यूस करून द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. थँक्यू.